हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज पुन्हा एकदा मी घेऊन आली आहे तुम्हाला देहू या ठिकाणी. मागील ब्लॉगमध्ये आपण बघितलं ते श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान, जे मुख्य मंदिराच्या अगदी शेजारीच आहे. आणि आज आपण बघणार आहोत मुख्य मंदिर. पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर देहू गाव आहे. यावर्षी तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनास त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. 375 वर्ष पूर्ण होत असल्याने गाथा पारायण तसेच कीर्तन याचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि ते पूर्ण वर्षभर असणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे लोककवी होते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली आणि 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्त मेढवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं ते गरुड मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेल्या 2 दीपमाळा किंवा दीपस्तंभ आणि त्याच्या समोर अगदी पुढे असलेलं भजन मंडप किंवा लोकांसाठी पारायण करायला असलेलं स्थान किंवा कीर्तन करण्यासाठी असलेली जागा. या ठिकाणी येऊन भाविक पारायण करतात किंवा नामस्मरण करतात. इथे मिळणारी अलौकिक शांतता आणि समाधान हे भाविकांच्या चेहऱ्यावर आपल्याला स्पष्ट दिसून येतं. संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले आणि प्रयत्न केला. समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना धर्म आणि भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केलं. भजन मंडपाकडून आपण आता पुढे जात आहोत ते मुख्य मंदिरात, जे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. मुख्य मंदिरात जाता जाता आपल्याला पालखीचं सुद्धा दर्शन होतं. पंढरपुरीचे विठ्ठल हे तुकारामांचे आराध्य दैवत आणि आपण विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन पुढे आता जात आहोत ते श्रीराम मंदिरात. एकूणच मंदिराचे वातावरण अत्यंत शांत आणि सात्विक आहे, जे भक्तांना आत्मिक पुनर्जागरूकता आणि संत महाराजांच्या संदेशाची समज देण्यास मदत करते. या स्थळांचा भेट घेऊन आपल्याला अनन्य स्पर्शातील तुकाराम महाराजांच्या आत्म्यातील विशेषतेचा अनुभव होतो. राम मंदिराकडून पुढे आलं की आपल्याला दिसतं ते शंकराचं मंदिर. आणि आता आपण जाणार आहोत मुख्य मंदिराकडे, जे आहे शिळा मंदिर. नुकताच पंतप्रधान मोदींच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा झाला. हेमाडपंथी शैलीमध्ये या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्या गेल्या होत्या. 13 दिवस अन्न पाण्याशिवाय ते इंद्रायणी काठी अनुष्ठानासाठी एका शिळेवर बसले होते. 13 दिवसांनंतर तुकोबारायांची अभंगगाथा दगडासहित वरती आली आणि तुकाराम महाराज ज्या शिळेवर बसले होते तीच शिळा भाविकांसाठी आणि वारकऱ्यांसाठी मंदिरात आणली गेली. तुकारामांचे आयुष्यमान 42 वर्षाचे होते, म्हणून पूर्ण मंदिराची उंची पायथ्यापासून ते कळसापर्यंत 42 फूट असून तुकारामांची मूर्ती ही 42 इंचाची आहे.
बाहेर ओवऱ्यांमध्ये भाविक प्रसादाचा आनंद घेताना दिसत होते. इथून जवळच असलेल्या गाथा मंदिराला सुद्धा भेट द्यायला हवी. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.